संजय काशीनाथ खोपकर स्मृती चषक 2024 पर्व 14 पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि व्यासपीठावरती जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय आणि दोन्ही टीमला आम्ही सूचना देतोय की आपण प्लीज स्पीड अप करा, कारण की यानंतर अजून एक मॅच आपल्याला या ठिकाणी खेळवायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या. जरूर आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केलंय, चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून केले, परंतु तुमची साथ असेल तर हे आयोजन अगदी यशाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण फलंदाज अजय भस्माच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दर्जेदार षटकार. सुरुवात दमदार केली फलंदाज अजय भस्मानं, ज्यांना आरपीएल मध्ये देखील चांगली कामगिरी केली. मयूर वाघमारे त्या टीमचा कॅप्टन होता आणि आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्यांनी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची बाईक देखील त्यांनी पटकावली आहे. असा जिद्दी चिकाटीने भरलेला, गुणवत्ता ठासून भरलेला हा फलंदाज अजय भस्मा या पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार. स्वतःही संघाचं खातं त्यांनी या ठिकाणी ओपन केलंय. एक पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलाय समीर कोंडिलकर. पुन्हा एकदा चांगला बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं स्टॉप केलं चेंडूला, परंतु एकच पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थानं या चेंडूला अडवणं थोडंसं कठीण असतं, कारण की ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रनअप, त्यानंतर तो स्वतःला बॅलन्स करणं, चेंडू फेकणं आणि त्या चेंडूला अडवणं ही प्रक्रिया थोडीशी मुश्किल असते, परंतु ते करून दाखवलं. पुन्हा एकदा चांगला फटका, डोके टेकले, आक्रमण केलं, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा. चौक खालापूर चौक परिसरामधील मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतो. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, स्मृती चषकाचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील अगदी या आजच्या दिवसामधील सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण या ठिकाणी अनुभवतोय. मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधात माथेरान या दोन संघादरम्यान गोलंदाज तयार आहे. दिशा दिली आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅन सीमारेषेच्या अगदी जवळ या चेंडूला अडवलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 रन्स या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 12 या धावसंख्येवरती. अजय भस्मा आपण सुरुवातीला उल्लेख केलं, गुणवत्ता ठासून भरलेला हा फलंदाज आहे. चिकाटी आहे या फलंदाजाकडे. क्षेत्ररक्षण करत असताना तितकंच त्याच्याकडे मी तर म्हणेन चिकाटीनं क्षेत्ररक्षण करण्याची कला आहे आणि बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्या माथेरान टीमला टॉप 4 मध्ये, टॉप 3 मध्ये, टॉप 5 मध्ये, सुपर 16 मध्ये त्यांनी घेऊन गेलाय. आणि तोच माथेरान संघ यावेळेस त्याच माथेरान संघाचा फलंदाज अजय भस्मा मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करतोय. 4 दिशेनं तो फटकेबाजी करतोय. पहिला फटका त्याने खेचला होता वाईडिश लॉंग ऑन वरती, त्यानंतर डीप मिडविकेटच्या दिशेने त्याने फटका खेचला. थर्डमॅनच्या दिशेने फटका गेला होता. आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्याने फटका खेचलाय. गोलंदाज तयार आहे. चौफेर फटकेबाजी खेचली जाते. डाईव्ह लगावलं होतं, परंतु प्रयत्नात अपयश या ठिकाणी पदरी पडलं जात आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. करसोंडी संघानं खऱ्या अर्थानं आयन्स 11 करसोंडी टीमनं आघाडीचे 2 सामने जिंकलेत. आता या 2 संघादरम्यान कोण जिंकणार सेकंड फेरीची आपण पाहिली तर ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये माथेरान आणि त्यांच्या विरोधात मरियाई जांभिवली या 2 संघादरम्यान. श्रिया क्रियांश 11 माथेरान आणि त्यांच्या विरोधात मरियाई जांभिवली हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट येऊन ठेपले. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत होता गोलंदाज समीर कोंडिलकर आणि त्यांना धाबा खर्च केला पहिल्या षटकामध्ये. 15 धाबा. एकही सफलता त्यांना मिळवता आली नाही, परंतु चांगल्या धाबा जमवला बॅट्समन अजय भस्मा या फलंदाजानं. प्रफुल्ल कोंडिलकर नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. अजय भस्मा मिस्टर 360 बॅटिंग करत असताना अगदी चौफेर त्याची फटकेबाजी पाहायला मिळते.
परंतु ज्या वेळी अगदी त्याने डोके टेकले ना, तो फटका अगदी डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे जातो. इतकी ताकद कमी या खेळाडूकडे, परंतु गुणवत्ता आहे, ते क्लास या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, चेंडूला स्टॉप केलं. एक धाव वेगाने घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु केवळ एकच धाव. कम्युनिकेशन दोन खेळाडूंमध्ये चांगलं होतं आणि तदनंतर रोखलं जात आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती होता फलंदाज रोहित, जो आता ऑन स्ट्राईक वरती येईल. रोहित हिरामन खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये बिरामने त्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये देखील त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी, प्रफुल्ल चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल होता. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येईल. एक्स्ट्रक्शन फार चांगलं पाहायला मिळत आहे आणि जरूर बऱ्याच कालांतराने हा डॉट बॉल, पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर आला डॉट बॉल. प्रफुल्ल या गोलंदाजाकडून चांगलं कमबॅक या षटकामध्ये होईल का, हे पाहणं गरजेचं असणार आहे. ऑन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रोहित, हिटमॅन सारखी फलंदाजी त्याला आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज प्रफुल्ल तयार आहे. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. हॅमर स्टाईलने या फटक्याला खेचलं होतं. धाव मिळेल एक आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. श्रिया आणि कियान 11 माथेरान आणि त्यांच्या विरोधात मरियाई जांभिवली हे दोन संघ दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधात फाईट घेताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नकोय. गोलंदाज तयार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, दुधारी तलवार, स्विच हिटचा हा फटका. वन टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी पंचांचा इशारा येतोय, चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीनं 21 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजय भस्मा अगदी चौफेर फटकेबाजी करतो असा उल्लेख आपण सुरुवातीला केलं होतं आणि तशी फटकेबाजी त्याची पाहायला मिळतीये. दर्जेदार फटकेबाजी या मॅच मध्ये संपूर्ण प्रेक्षकांना त्यांनी भावुक केलंय. परंतु हा फटका मोठा खेचायचा होता, पायावरती चेंडू आदलला, अपील देखील केली होती, परंतु तदनंतर कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं. सिंगलला या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलं. लेग बाय स्वरूपात या 2 धावा मिळतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. सकाळच्या पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर अटीतटीच्या लढती, अगदी चांगली फाईट देताना पाहिलं. क्वालिटी क्रिकेट आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये या संपूर्ण ग्रामीण संघांकडून आपल्याला पाहायला मिळाले. या आपल्या विभागातील सगळे खेळाडू चांगला खेळ करताना संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं. पहिल्या लढतीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाताना आपण पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये ते चित्र पाहायला मिळेल का. या अगोदर देखील धामणी आणि त्यांच्या विरोधात मरियाई जांभिवली, रिवा 11 धामणी टीमला असं वाटलं होतं बऱ्याचशा प्रेक्षकांना का रिवा 11 धामणी संघ त्या मॅच मध्ये जिंकेल, परंतु आपण पाहिलं शेवटच्या मोक्याच्या क्षणाला जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाजांना आणि त्यांनी 6 धावा डिफेन्स केल्या आणि त्यात 5-6 धावेंचा बचाव त्यानं 6 चेंडू मध्ये केलं होतं. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. 24 धावा आहेत त्या धावफलकावरती. नीरज, चला प्लीज स्पीड अप करा प्लीज. 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेन्स केल्या होत्या. नीरज तोच गोलंदाजी मार्क वरती येतोय. नीरज कुंडिलकर. अगदी मरियाई जांभिवली संघ अगदी पूर्ण आपण गतवर्षीपासून पाहिलं की एकवटला जातोय. बरेचसे गावामध्ये आपण पाहतो A-B-C अशा 3-4 टीम, परंतु गतवर्षीपासून हा संघ एकवटलाय आणि एका जुटीनं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. चांगला चेंडू होता, ब्लॉकरला टाकला होता, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं होतं. एक धाव जरूर या चेंडूवरती, परंतु फलंदाज या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. रोहित हा फलंदाज होईल धावचित स्वरूपात बाद. मोठा आदरा बॅटिंग करणाऱ्या माथेरान टीमला. धावफलक स्थिरावेल एका धावेच्या बरोबरीनं
25 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज विजय आकाडे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. श्रिया आणि कियान 11 माथेरान आणि त्यांच्या विरोधात मरियाई जांभिवली या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. खूप चांगलं आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वैकुंठवासी अवप संजय काशीनाथ खोपकर स्मृती ट्रॉफी हे दिमागदार देखणं आयोजन आणि या आयोजनामध्ये आजच्या ज्या लढती झाल्या त्या आपल्यातून प्रत्येकाच्या मनाला प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला आवडणाऱ्या लढती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या. फटका चांगला आहे ऑन साइड मध्ये. वाईडिश लॉंगॉन वरती क्षेत्ररक्षक येतोय वेगानं चेंडूला उचलणार फेकणार. तत्पूर्वी सिंगलला या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केलं. अगदी 2 धाबा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. नीरज कोंडिलकर गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याला चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल. मोठ्या फटक्यापासून वंचित त्यांना ठेवावं लागणार कारण की जर इथून पुढे जर आक्रमण केलं अजय भस्मा आणि त्याच्या साथीला खेळणारा फलंदाज विजय आकाडे या दोन्ही फलंदाजांना जर बांधून ठेवलं तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत तुम्ही त्यांना रोखू शकाल. मोठा फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. आज चेंडू येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येते. धाव फलक स्थिरावेल ते 27 या धावसंख्येवरती. 1-27 ही स्थिती आहे श्रिया कियान 11 माथेरान टीमची. श्रिया कियान 11 माथेरान टीम यावेळेस अजय भस्मा आक्रमण करत होता. 13 चेंडू मध्ये 24 या धावसंख्येवरती तो खेळतोय परंतु त्याला पूर्णपणे बांधून ठेवलंय नीरज कोंडिलकर या गोलंदाजानं. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावा त्यांना डिफेन्स केल्या होत्या आणि त्यांना दाखवलं या अगोदर अजय भस्मा नावाचं वादळ जरी असेल तर ते वादळ शांत करण्यासाठी नीरज कोंडिलकर येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने त्या वादळाला थांबवलंय. पूर्णपणे लगाम लावली आहे. धावसंख्येवरती ज्या धावसंख्या अगदी वेगानं वाढत होत्या ना त्या धावसंख्येवरती पूर्ण विराम टाकलाय. गोलंदाज तयार आहे. आज चांगला फटका लो फुलटॉस त्याच्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 33 या धावसंख्येवरती. 33 धाव फलकावरती पाहायला मिळतात. आक्रमण करतोय अजय भस्मा मैदानाच्या आतमध्ये कारण की अजय कडे ती गुणवत्ता आहे. मी सुरुवातीपासून उल्लेख करतोय परंतु त्याला देखील बांधून ठेवलं होतं नीरजनं. आघाडीच्या 3-4 चेंडूवरती चांगली कामगिरी त्यांनी केली होती परंतु तदनंतर तुम्ही जास्त काल अजय भस्माला शांत ठेवू शकत नाही. चांगली फलंदाजी करतोय. माथेरान टीम साठी चांगल्या धावा जमवतोय. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु स्वतःचा बचाव या चेंडूवरती केला होता अजय भस्मानं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. चित्त्याची चपला येणे अर्ध्याच्या गतीनं या धावा अगदी सहजरित्या खऱ्या अर्थानं मिळवल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय या दोन्ही फलंदाजांकडून आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवरती. अजय भस्मा आपल्या वैयक्तिक 16 चेंडू मध्ये 30 या धावसंख्येवरती खेळतोय. विजय आकाडे जो नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती शांतपणे उभा होता. त्याच्या साथीदारांना आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये. जास्त काल अजय भस्माला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं असेल असा त्याचा हेतू असावा परंतु जरूर नीरजनं या ओव्हर मध्ये 9 धावा खर्ची केल्या आणि एकूणच माथेरान संघ जाऊन पोहोचलाय तो 35 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करायचं प्लीज. जांभिवली टीम प्लीज आपण स्पीडअप करा. यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायची आहे त्यासाठी प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप करा. वेळेचं बंधन असणार. प्रत्येक षटक तुम्ही बंधनकारक टाकलं पाहिजे. सर्वेश कोंडिलकर हा गोलंदाज 4थं षटक स्लॉग ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय परंतु या स्लॉग ओव्हर मध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणार का की त्या विपरीत विजयच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळतील परंतु यावेळेस मोठी विकेट पहिल्या चेंडूवरती बाद केलं. विजय आकाडे होईल मैदानाच्या बाहेर. अजून एक मोठा आदरा माथेरान टीमला. बॅटिंग चांगली करावी लागेल. 35 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. अध्यापक आपण पाहिलं तर
आणि अजय भस्मा वैयक्तिक आपल्या 30 या धावसंख्येवरती खेळतोय, परंतु संघाला देखील पुढे नेणं आता गरजेचं असेल उर्वरित येणाऱ्या फलंदाजांकडून. आणि जर नवीन फलंदाज प्रतीक शिंदे उर्फ मुन्ना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय आणि चांगली कामगिरी प्रतीकला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. माथेरान टीम ज्या वेळी संकटात असते त्या वेळी संकटातून बाहेर काढण्याचं काम केलंय या मोसमामध्ये. या अगोदरच्या सीझन मध्ये देखील आपण पाहिलं प्रतीक शिंदे ज्या वेळी माथेरान संघ संकटात असतो ना त्यावेळी त्यांना संकट मोचक बनून माथेरान टीमला संकटातून बाहेर काढलंय. आणि तशी कामगिरी जर केली ना प्रतीकनं या मॅच मध्ये तर एक चांगलं टोटल एक चांगलं टार्गेट या ठिकाणी उभं करू शकेल माथेरान संघ. गोलंदाज तयार आहे. ब्लॉकरला टाकलं होतं या चेंडूला देखील, परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे हा चेंडू डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. यष्टीरक्षण देखील तितक्याच ताकदीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वेश कोंडिलकर जो गोलंदाज आहे त्यानं पहिल्या चेंडू वरती विकेट प्राप्त केली, दुसऱ्या चेंडू त्यानं डॉट बॉल टाकलाय. म्हणजे पूर्णपणे आपलं वर्चस्व आपली दादागिरी तो मैदानाच्या आतमध्ये व्यक्त करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती जरी त्यांना फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या मॅच मध्ये केलंय. फटका पसला हवेमध्ये, जेल होईल का आणि जेल होतोय. शॉर्ट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेला, जेलला कॅरी केला आणि अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या श्रिया क्रियान 11 माथेरान टीमला. 3 विकेट अध्यापक गमावलेत बॅटिंग करणाऱ्या माथेरान टीमनं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 35 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय भस्मानं जी सिंगल धाव जो पवित्र फटका मारला होता, सावध पवित्र फटका मारला होता, अगदी रक्षात्मक फटका मारला होता शेवटच्या चेंडूवरती, त्याला स्ट्राईक हवी होती परंतु त्या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा मिळाल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेट झाली. नॉन स्ट्रायकर एंड वरती ज्यावेळी 4थं षटक सुरू झालं त्यावेळी अजय भस्मा नॉन स्ट्रायकर एंड वरती राहिलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकाच 2 मोठ्या फटक्यांची अजूनही गरज आहे, कारण की एखादं चांगलं टार्गेट तुम्हाला एखाद्या चांगल्या संघासमोर जर उभं करायचं असेल आणि जर तुम्हाला त्या संघासमोर जर तुमचा विजय संपादित करायचा असेल तर चांगलं टार्गेट मोठं टार्गेट तुम्हाला उभं करणं गरजेचं असेल. या मॅच मध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल का? उर्वरित येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये एकाच 2 मोठे फटके येतील की सर्वेश कोंडिलकर आपली जी दादागिरी या ओव्हर मध्ये दाखवतोय, आपल्यामधील असलेली गुणवत्ता तो दाखवतोय, तशी गोलंदाजी करेल. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती नियंत्रण आहे सर्वेशकडे आणि ती गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. गोलंदाज तयार. मोठा फटका खेचायचा होता, ब्लाइंड स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झाला होता. चेंडू या ठिकाणी डॉट बॉल असेल. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय. केवळ एकही धाव या षटकामध्ये खर्ची केली नाही. 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात त्या सर्वेश कोंडिलकर या गोलंदाजानं. वाह केली पाहिजे या गोलंदाजाची, जबरदस्त कामगिरी केली आहे. अजून एक विकेट. पुन्हा एकदा तेच रिझन आणि त्याच रिझन मध्ये तोच क्षेत्ररक्षक नीरज समीर कोंडिलकरनं टिपलेलं हे जेल आणि अजून एक आदरा माथेरान टीमला. धावफलक स्थिरावेल ते 35 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज सचिन भस्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. सचिन मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होत्या. संघाला अगदी सुस्थितीमध्ये त्यांना नेलं होतं, परंतु या मॅच मध्ये त्याची फटकेबाजी तो करेल का? कारण की आता शेवटचा एक चेंडू या सत्रातील या इनिंग मधील बाकी आहे. या षटकातील आणि या सत्रातील या इनिंग मधील केवळ शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये एक चांगला टार्गेट
उभं करेल माथेरान संघ. हा फटका चांगला आहे पण टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे येतो. हा चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं 39 धावा आहेत त्या धाव फलकावरती. म्हणजे येणारे आता 24 चेंडू द्वितीय सत्रामध्ये गरज असेल मर्याई जांभिवली टीमला ती 40 धावसंख्येची 40 धावसंख्येची गरज असेल आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी कशा रीतीने केलं जाईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतो या विभागातील अगदी खूप चांगले मराठीचे समालोचक सूरजजी आत्मोडे सर यांना. ये वसे कुठे चाललाय. एक संघ पुढे नेणं अनिवार्य आपल्याला. शेवटच्या दिवशी 10 सामने आहेत. चला पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर माथेरान संघाकडून जीत रोझारिओ, सूरज कोंडिलकर आणि नीरज कोंडिलकर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला होता सूरजनं. 28 धावांची खेळी साकारली होती. पाहूया तेज तर्रार वेगाचा बादशाह जीत रोझारिओ. पहिला चेंडू लेन बॉल समोरून मात्र कुठले स्पॉट वरून टेकअप घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक मात्र थोडस चॅलेंजिंग असेल सलामीवीरांसाठी कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन बॉलर च्या लिस्ट मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं आणि चांगला परफॉर्मन्स सुद्धा दिलाय मोठ्या स्पर्धेमध्ये तो जीत रोझारिओनं यंगस्टरनं मात्र रायगडचं लक्ष वेधून घेतलंय आणि सध्याच्या घडीला आज ग्रामीण संघाकडून घेत असताना फुल लेंथ होता. इकडे मात्र पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नव्हतं. एक धाव जरुरी धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना एकेरी धावेनं खातं उघडलं जात आहे. सूरज कोंडिलकर आणि नीरज
अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे, 40 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागेल. सोपं नसेल संध्याकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं. आणि समोर जीत रोझारिओ सारखा वेगवान गोलंदाज आहे. अॅक्युरसी फार चांगली आहे या गोलंदाजाकडे. लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करतो. रनअप चांगला आहे, ऍक्शन चांगली आहे. लोवर फुल टॉस बॉल कव्हरच्या वरतून, इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्यामुळं 10 येथील जरूर या ठिकाणी दोन धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. नीरज कोंडिलकर या धावा येणं फार गरजेचं आहे. प्रकाशी आपण पाहिलं तांबडी संघ पराभूत झाला होता. सिंगल डबल्सवर लक्ष दिलं नव्हतं त्या संघानं. सोपा सहज वाटणारा चेस त्यांनी अवघड करून घेतला चांबोली संघाच्या विरोधामध्ये. आणि इकडे 40 धावा म्हटलं की यस, पाठीमागे 2 व्हीलर आहे. यस प्लीज लाईट्स ऑफ करा, थँक्यू. जीत तयार. शॉट ऑफ लाईन, दाखवून टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता आणि त्याच्यावर चांगली चपराक स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय गगन बेदी. गगनचुंबी षटकार. इकडे चुकी केली गोलंदाजानं. पहा, हाफ ट्रॅकर होता. अर्ध्या पिचवर आपटलेला हा बॉल स्टंप लाईनला येऊन हा चेंडू खेळलाय आणि कमाल स्ट्रोक नीरजच्या पॅटमधून येणारा हा पहिला षटकार ठरलाय. जीतचा वेग गोलंदाजीतला प्रचंड आहे, त्यामुळे टायमिंग थोडंसं केलं ना तुम्ही, चेंडू बाहेरच जाईल. आणि तेच साधलं नीरजनं. सुपर शॉट, कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि 6 धावांच्या बरोबरीनं टोटल मध्ये वाढ होत असताना 40चा पाठलाग करतो हा संघ आणि आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. चला चेंडू द्या. या चुका प्रमुख गोलंदाजाला करून जमत नाही अशा मॅच मध्ये. खास करून जेव्हा 10 पेक्षा कमी धावा द्यायच्या त्या गोलंदाजाला आणि तिकडे थोडासा महागडा ठरत असताना. समोर खेचला यावेळेस मात्र मिड ऑफला क्लिअर केलाय आणि बॉल चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेला. 4 धावांकरता खणखणीत चौकार. सर्कलचं रिस्ट्रिक्शन इनफिल्ड क्लिअर केलंय आणि इनफिल्ड सध्याच्या घडीला सर्कल फोडलं जात आहे आणि चौकार टीमची टोटल 13 वर. पहा, ऑथराइज्ड ऑन द ग्राउंड, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला तो नीरज कोंडिलकरचा बट ऑफच्या वरतून. आणि माहितीये पाठीमागे क्षेत्र संपूर्णपणे मोकळं आहे, धावा मिळतील. तेच घडलं. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा फलकावर. पहिल्याच ओव्हर मध्ये माथेरानचा प्रमुख गोलंदाज जीत रोझारिओ थोडासा मार खात असताना महागडा ठरला. 13-5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड पर्यायी जांभिवली संघाचा. त्यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर होता. पण इशारा करत असताना पाहिजे बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्या इकडे पुढे जाईल. आणि चांगल्या गोलंदाजांवर सुद्धा दबाव हा येतोच. जेव्हा धावा आपल्या ओव्हरमध्ये येत असतात तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र ते करतात आणि त्याच्यामध्ये असा एखादा दिशाहीन चेंडू होऊन बसतो. स्वैर 12 14. चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला मर्याई जांभिवली संघाची. जीतचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. मिडॉनला जेल टिपलाय. पहिला धक्का बसेल, फलंदाज होईल बाद आणि पहिली सफलता जीत रोझारिओ आणि माथेरान टीमला. हा शॉट ऑफ गुड लेंथ होता. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेरून मिडॉनच्या वरतून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षित उंची देऊ शकला नाही या फटक्याला आणि सगळा झेल त्या ठिकाणी प्रतीकनं टिपलाय. कमाल ऍक्शन आहे जीत रोझारिओची. तर 14 धावा आल्यानंतर आता मात्र उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये 26 धावांची गरज आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा दुसऱ्या फेरीमधील सामना मर्याई जांभिवली आणि श्री कियान 11 टीम माथेरान. स्पीडअप करत राहा प्लीज माथेरान टीम. संदीप वीर येतोय गोलंदाजीसाठी.
सूरज कोंडिलकर एक धाव काढले, परत चांगली सुरुवात केली होती नीरजनं. यावेळेस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय दुसऱ्या सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी प्रयत्न सुरू झाले. अजय बसमा एक चपळ क्षेत्ररक्षक ओळखला जातो. पहा त्यानं अगदी शेवटपर्यंत त्याचा थोडासा आत्मविश्वास वाटत होता की स्वतःला की चेंडू अडवू शकेल, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त पाऊस पाहायला मिळाला आणि त्याचमुळे उडी मारून सुद्धा त्याला चेंडू अडवता आलेला नाहीये. 18 धावा धाव फलकावर. चांगला फटका सूरजच्या पाठमधून. 18 ऑन बोर्ड. चेस चांगल्या रीतीने सुरू आहे मर्यादित जांभिवली संघाचा. चला संदीप वीर राऊंडर सामना हुक केलाय. फाईन लेगला संधी जरूर आहे. चेल पर्यंत पोहोचला होता, नाही कॅरी करता आला. एकच धाव. चांगला प्रयत्न होता फाईन लेग फिल्डरचा, कारण बराच धावला होता तो. सोपं नव्हतं हा झेल, परंतु झेल पर्यंत जवळ पोहोचले होता. एक धाव येताना दिसली. 19 धावा धाव फलकावर. 19 रन्स. 16 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मर्यादित जांभिवली संघाला. हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकलून काढलाय. सिल्वर ऑनला सिंगल, त्या ठिकाणी क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आलंय. सेन्सिबल क्रिकेट. संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. मोठे स्ट्रोक्स येतात सध्याच्या घडीला. अगदी पाहायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये दिसतोय मर्यादित जांभिवली संघ. सिंगल्सनं सुद्धा आपल्या साथीदारावर तेवढाच विश्वास ठेवणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये बॅटिंग करत असता. इकडे मात्र थोडासा मिसकूल झालाय. फटका बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज ट्राय करतोय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सफलता संदीपला. दुसरा धक्का मर्यादित जांभिवली संघाला. मोठा फटका खेळण्यासाठी इकडे मात्र जरूर फलंदाज गेले होते. पहा पहिल्यांदा उडला, त्यानंतर मात्र झेल टिपला. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 20 असताना जे निम्म अंतर पार केलंय. अर्ध्या धावा तर आल्यात, अर्ध्या अजूनही काढायच्या. जर प्रमुख फलंदाज खेळपट्टीवर राहिले तर या धावा होऊ शकतात, परंतु मागचा सामना जर आठवत असेल मर्यादित जांभिवली संघ, तर 6 बॉल मध्ये 6 धावाचा चेस झाला नव्हता. हे सुद्धा घडू शकतं या मैदानावर. ज्या चुका धामणीनं केल्या होत्या. पाहूया मर्यादित जांभिवली संघ सध्याच्या घडीला थोडासा सुस्थितीमध्ये जरूर आहे, परंतु 2 प्रमुख फलंदाज त्यांचे बाद झालेत. दोनही सलामीवीर गारद झालेत. नवीन बॅटर राहुल कोंडिलकर. दोन बंधू बाद झालेत, राहुल आणि जयदास. आले इकडे मात्र धमाका. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावून दिलं या बॉलला. जाईल सीमा पार. षटकार. कमाल स्ट्रोक. संदीपवर मात्र हल्ला चढवलाय. पहा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मात्र एक चांगला फुलचा स्ट्रोक. लांब लचक षटकार आणि 6 धावेनं मात्र टेन्शन दूर केलंय ते मर्यादित जांभिवली संघाचं. टोटल मूव्स टू 26 नाव. 26 धावा धाव फलकावर. राहुल कोंडिलकरचा षटकार. चला चेंडू द्या लवकर. पहिला ओव्हर मध्ये महाग्रॅटरला झीत रोझारिओ, त्याच्या पाठोपाठ आता संदीप वीरनं सुद्धा 12 धावा दिल्यात. सामना थोडासा जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मर्यादित जांभिवली संघासाठी. या लढतीतील विजेता संघ खरसुंडी संघाच्या बरोबर खेळणार आहे. वीरचा फुल टॉस आणि इकडे मात्र यष्टी रक्षकाला नाही सापडला. लॉंग स्टॉप चाललाय. यस पंचांच्या निर्णयाची आपण जरूर वाट पाहू आणि रेफर करण्यात आलंय इकडे वेस्ट साइड साठी. पाहूया हा नो बॉल आहे. त्यानंतर चेक केलं जाईल, परंतु या 4 धाब्यानं मात्र हवा काढले ती माथेरान संघाची.
वर अजय बसमा एक चांगला बॅटर, चांगला क्षेत्ररक्षक, रायगड प्रीमियर लीग मध्ये छाप पाडली या नावानं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 11 बॉल 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 11 असं समीकरण सध्याच्या घडीला मॅच मध्ये. प्रमुख गोलंदाजांनी थोड्याशा धावा दिल्या, परंतु पाहूया क्रिकेट आहे. आडवा पॅटर्न ऑन साइडला, बॉल गॅप मध्ये आहे. ट्रॅव्हल होईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. व्हेरी फ्लॅटेड, जमिनीला समांतर फटका, षटकार. जवळ आणलाय, सामना जवळ आणलाय पूर्णपणे. अजय बसमाचा हा चेंडू अगदी पुढ्यात दिला होता थोडासा आणि सरळ बॅटवर पाठीमागे जाऊन खरं तर स्टंप लाईनला आजकाल सर्रासपणे हा प्रयत्न केला जातो फलंदाजांकडून. ग्रीजचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो आणि त्याचा फायदा इकडे होत असताना जयदास सिनियर खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय सातत्यानं जांभिवलीसाठी मोठे योगदान राहिलंय. 36 धावा धावफलकावर, 4 ची गरज. हलक्या हातानं बॅक टू द बॉलच घेऊन काढलाय. इकडे पहा, राहुल धावत सुटले होते, इकडे परतावं लागेल. सफलता मात्र मिळाली धावचीच्या स्वरूपामध्ये. अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये प्रोटेक्ट केलं होतं, परंतु राहुल धावेसाठी बरेच पुढे गेले होते आणि त्याच वेळी अजय बसमानं धाव बाद केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर येत आहेत. 4 धावांची गरज आहे. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. माथेरान संघ थोडासा टेन्शन मध्ये जरूर आहे. प्रमुख गोलंदाजांचं अपयश राहिलं या मॅच मध्ये. यावेळेचा हा चेंडू लाईक बिफोर द विकेट, पायचीत सापडलाय आणि आता मात्र आणखीन एक महत्वाची विकेट गमावले ती मरियाई जांभिवली संघानं. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल ना या खेळामध्ये याचा नेम नाहीये. हलकसं कमबॅक करत असताना माथेरान संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अजय बसमानं दिले ही सफलता. फलंदाज बाद जेके. 36 वर 4, अजूनही 4 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु हेही 2 चेंडू निर्धाव आले तर शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडंसं प्रेशर अजून वाढू शकेल आणि प्रेडिक्शन करणंच मूर्खाचं ठरतं या खेळामध्ये. पहिल्या भल्याचे अंदाज आजपर्यंत चुकवले त्या खेळाडूंना. बरेच जण पैसा हरले असतील या खेळामध्ये आणि त्याचमुळे इकडे पहा 2 फलंदाज लगातार बाद झाले. नवीन बॅटर समीर कौंडिलकरच्या साथीला वासुदेव. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे, डेप्थ एक खोलवर आहे बॅटिंग लाईनअप, परंतु जेव्हा दबावाखाली तुम्ही असताय ना तेव्हा तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. अजय बसमा परतची ट्रॅक राईट आर्म राऊंड द विकेट नाव. यावेळेचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, ऑब्व्हियसली इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन. चांगली बॉलिंग करत होता, इकडे दिशा भरकडली अजय बसमाची आणि अशा मॅचला तुम्हाला एक्स्ट्राच रोखाव्या लागणार आहेत स्वतःला. 3 धावांची गरज आहे जांभिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फक्त टच केलं इकडे मात्र पॉइंटला. सिंगल मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत असताना 39 स्कोर इज लेवल. ओनली 1 रन नीडेड नाव. एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. खरसुंडेला बोलू का? आणि ही विजयी धाव पूर्ण करत असताना सामना जिंकलाय तो मरियाई जांभिवली संघानं. अभिनंदन मरियाई जांभिवली संघ. हार्ड लक टीम माथेरान. चला खरसुंडे टीमचे कॅप्टन आपण या. खरसुंडे टीमचे कॅप्टन आपण या प्लीज. आणि हा स्कोर कार्ड माथेराननं 39 केल्या.